किंवा नदी बरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात रस्तो क्रॉस केल्याच्या नंतर माका हिरवीगार झाडी दिसली आणि मी नमस्कार केले आणि तसोच गोव्याक जाऊक निघालय। तर मंडळी लेट्स गो करताना मोप्यावरना एक विमान उडाला ता माका दिसला म्हणून मंडळी आता इलो तो सातारड्याचो बाजार। नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। वाटेत भेटली घोडेमुख विद्या मंदिरची शाळा। या शाळेत कोण कोण शिकले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नंतर त्याच धाकोरे आजगाव रोडनी पुढे पुढे जाऊक निघालं। तर मंडळी मी गोव्याक जाऊ ते म्हटलं एक छोटोसो व्हिडिओ बनवूया आणि निसर्गाचो आनंद घेऊया। धाकोरे आजगाव रोड काढल्यानंतर मळेवाड रोड गावलो। ह्यो पाटचो रोड सावंतवाडी आणि सरळ गोवा। पुढे जाताना माका डाव्या साईडीक श्री देव घोडेमुख मंदिर भेटला। मी नमस्कार केले आणि तसोच गोव्याक जाऊक निघालय। नंतर गाडी कमकमायत पळयलय। कमकमाईत जायत असताना माका निसर्गाचा सौंदर्य दिसला। त्या निसर्गाचं सौंदर्य जणू थाटात सजलेला। मगे इलय श्री गजानन महाराज मंदिराकडे, अर्थात गजानन महाराजांच्या समाधीकडे। ह्या मंदिर तुमका रस्त्यावरच गावतला। नंतर प्रसिद्ध मळेवाड जंक्शनीला आता तुम्ही बघा जाता। या मळेवाड जंक्शन आणि जो उजव्या साईडीक रस्तो गेलो तो वेंगुर्ला, शिरोडा मार्गे वेंगुर्ला आणि सरळ गेलो तो गोवा सातारडे मार्गे। आता मी सातारड्या रोडाक लागलय। मंडळी आता इलो तो सातारड्याचो बाजार। आणि आता डाव्या साईडीक हा आता रवळनाथाचा मंदिर सातारडा। नंतर पुन्हा एकदा निसर्गान सौंदर्य दाखयला। ता सौंदर्य तुमका दाखवण्याचो प्रयत्न केलय। सातारडा काढल्यानंतर ही आता आपल्याक भेटली ती सिंधुदुर्गाची चेकपोस्ट। चेकपोस्टच्या पुढे इल्यानंतर माका भेटला सातारड्याचा प्रसिद्ध पूल। कसला भारी वाटा होता ना, म्हटला हैसर थांबान एक व्हिडिओच काढूया। साधारण दुपारचे 3 वाजलेले म्हणून एवढी क्लिअरिटी आणि ऊन पडलेला भारीच। आपण आता हैसर थांबतलो आणि भन्नाट खतरनाक व्हिडिओ काढतलो। ह्या असा आपल्या सातारड्याचा पूल आणि ही जी नदी असा, ही जी खाडी असा ती तेरेखोल खाडी म्हणून प्रसिद्ध असा। ही खाडी किंवा नदी बरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या मधोमधच असा। दुपारी 3 वाजता ही खाडी निसर्गात एवढी नटलेली ती भारीच वाटा होता। पाटचो रस्तो आतो थैसून मी इलय तो आणि आता समोर जाऊचा आता आपल्या गोवा। चला लेट्स गो। तर मंडळी लेट्स गो करताना मोप्यावरना एक विमान उडाला ता माका दिसला म्हणून मी त्याची शूटिंग काढूक घेतलय। तुमका दिसता काय नाही तर काय माहिती नाही, दिसला तर कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो नक्की सांगा। खय जाता काय माहिती नाही। विमानाक आपल्या वाटेन जाऊन दे आणि आपण आपल्या वाटेक गोव्याक जाऊया। चला पुन्हा एकदा लेट्स गो। तर मंडळी पुढे गेल्यानंतर हे जे तुमका 2 व्हीलर दिसतात ते आपल्या सिंधुदुर्गातील मुलांचे असत। ते कामानिमित्त गोव्याक जातात आणि हैसर गाडी ठेवून बसने जातात। आता ही पुढे जी चेकपोस्ट असा आपणाक मिळाली ती असा गोवा राज्याची चेकपोस्ट आणि पाठी भेटलेली ती सिंधुदुर्गाची। तर चेकपोस्ट काढून मी लय पुढे ह्यो जुनो मुंबई गोवा हायवे असा। आता नवीन सुरू झालो तो पुढे असा मुंबई गोवा हायवे। तर मंडळी तुमका समोर दिसता तो नवीन मुंबई गोवा हायवे।
तर मंडळी, गाडी चालवताना कुठलोही रस्तो आसने, हायवे आसने, साधो रोड आसने, पण हेल्मेटचो वापर नक्की करा. माका आता क्रॉस करून त्या वाटेक जाऊचा हा. तर मंडळी, मी आता थांबले कारण माका आता क्रॉस करूचो हा रस्तो. आणि ह्यो जो आता डाव्या साईडने रस्तो इलो असा तो मुंबई कुडाळवरना इलेलो हा, ओरोस कणकवलीवरना. आणि सरळ आपणाक गोव्याक जाऊचा असा. ह्यो सरळ गेलो तो गोवा, आपणाक सरळच जाऊचा असा. आणि ह्यो जो पाठीमागचो असा तो मी इलय सातार्ड्यावरना, मळेवाड, सावंतवाडी, सातार्डा. चला तर रस्तो क्रॉस करूया. रस्तो क्रॉस केल्याच्या नंतर माका हिरवीगार झाडी दिसली आणि हय तो बोर्ड लायलेलो उडपी, अकोला, वास्को म्हणजेच गोवा. आता सरळ गोवा. चला तर लेट्स गो गोवा. मी बरोच हिंडल्यानंतर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला जाणारा रस्तो मिळालो. ह्यो डाव्या साईडीक जो सरळ रस्तो बनता तो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला जातलो. सध्या ह्या आता माका जा ब्रिज भेटताला खाली, थंयसून जो रस्तो गेलो तो सरळ मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलेलो. तुमका दाखयते, पुढे बघा जरा. मंडळी, असा हायवेवरना गाडी चालवून शूट करणं अलाउड नाही असा, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुमका. तर एक लाईक माका बनताच या व्हिडिओसाठी. आणि आता खाली रस्तो भेटतलो तुमका, रस्तो दिसतलो तो तुमका दाखयतय. तर डाव्या साईडनं रेडकर हॉस्पिटलकडनं ब्रिजच्या खालून गेलो, ह्यो सरळ रस्तो तो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला गेलो. सरळ बोर्ड लायलेले असत, तुम्ही जाऊ शकताय. आणि ह्या सरळ नवीन ब्रिज चालला, काम चालू आहे प्रगती पथावर. बघूया कधी काम पूर्ण होता आणि या ब्रिजवरनं कधी गाडी सुरू होतात. तर मंडळी, पुढे मोबाईल शूट करणं अलाउड पण नाही आहे, त्यामुळे मी व्हिडिओ हेच संपवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.